नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण हवामानाबद्दलच्या एका मजकुरावर सखोल चर्चा करणार आहोत. म्हणजे बघा, आपल्याला एका क्लिकवर कळतं की उद्या पाऊस पडणार आहे की नाही. पण हजारो वर्षांपासून माणूस हाच अंदाज लावण्यासाठी आकाशाकडे आणि जमिनीवरच्या मुंग्यांकडे पाहत आला आहे. बरोबर. आजच्या चर्चेत आपण हाच प्रवास उलगडणार आहोत. निसर्गाचे संकेत ओळखण्यापासून ते अगदी हिमालयाच्या शिखरावर बसवलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रांपर्यंत हवामान म्हणजे काय, ते कसं मोजतात आणि या सगळ्याचा आपल्या जीवनावर नेमका काय परिणाम होतो यावर आपण सविस्तर बोलू. अगदी बरोबर. ही चर्चा म्हणजे फक्त माहिती नाही, तर एक गोष्टच आहे. मानवाने निसर्गाच्या लहरीपणाला समजून घेण्याचा आणि त्यावर कुठेतरी नियंत्रण मिळवण्याचा कसा प्रयत्न केला याची ही गोष्ट आहे. आपण काही मूलभूत संकल्पनांपासून सुरुवात करूया आणि मग हळूहळू आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात जाऊया. उत्तम. चला मग अगदी मुळापासून सुरुवात करू. आपण रोज सकाळी उठल्यावर कोणते कपडे घालायचे, छत्री घ्यायची की नाही, हे ठरवतो ते हवामानानुसारच. पण शास्त्रीय भाषेत हवामान म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दात सांगायचं तर एखाद्या विशिष्ट वेळी आणि ठिकाणी पृथ्वीच्या वातावरणाची स्थिती. वातावरणाची स्थिती. हो. आणि इथे वातावरण हा शब्द खूप महत्वाचा आहे. मजकुरात त्याची तुलना एका केकशी केली आहे, नाही का? हो. की ज्याला अनेक थर असतात. मला ही कल्पना खूप आवडली. हो, खरंच खूप सोपी करून सांगितली आहे. तर आपण ज्या थरात राहतो, श्वास घेतो, जिथे सगळी झाडं, प्राणी आहेत, तो म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळचा थर, तपांबर, म्हणजे ट्रोपोस्फिअर. आणि गंमत म्हणजे हवामानातील जवळजवळ सगळ्या घटना म्हणजे पाऊस, वादळं, ढग, धुके सगळं याच थरात घडतं. पण एक मिनिट, हा थर सगळीकडे सारख्या जाडीचा का नसतो? म्हणजे ध्रुवांवर तो कमी जाड असतो आणि विषुववृत्तावर जास्त जाड, असं का? बरोबर. यामागे साधं भौतिकशास्त्र आहे. याचं कारण आहे तापमान. विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याची उष्णता जास्त असते. हो. त्यामुळे तिथली हवा गरम होते, प्रसरण पावते आणि वर जाते. म्हणून तिथे तपांबराची जाडी साधारण 16 ते 18 किलोमीटर असते. अच्छा. याउलट ध्रुवीय प्रदेशात प्रचंड थंडीमुळे हवा थंड आणि जड होऊन खाली बसते, म्हणजे ती आकसते. त्यामुळे तिथे या थराची जाडी फक्त 8 ते 10 किलोमीटरच असते. म्हणजे याच तापमानाच्या फरकामुळे वातावरणात हालचाल निर्माण होते आणि मग हवामान घडतं. अगदी. हवामानाचं इंजिनच या थरात आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं. आता या हवामानाचं वर्णन करायला आपण अनेक शब्द वापरतो. गरम, थंड, पावसाळी, ढगाळ, दमट. पण हे सगळे शब्द व्यक्तिनिष्ठ आहेत. याला काहीतरी प्रमाणित आधार असेलच की नाही? नक्कीच. शास्त्रज्ञांनी हवामानाचं वर्णन करण्यासाठी 5 मुख्य घटक ठरवले आहेत. हे हवामानाचे 5 स्तंभ आहेत. 5 स्तंभ कोणते? ते म्हणजे तापमान, पर्जन्य, वातावरणीय दाब, वारा आणि आर्द्रता. या 5 घटकांच्या अचूक मोजमापावरच संपूर्ण हवामानशास्त्र उभं आहे. ठीक आहे, मग या प्रत्येक घटकात आपण खोलवर जाऊया. पण त्याआधी हे मोजण्याची गरजच का पडली? म्हणजे मजकुरातलं ते चेन्नईच्या कृष्णनचं आणि काश्मीरच्या अमीरचं उदाहरण खूप महत्वाचं आहे. अगदी. तेच सांगणार होतो. मानवी भावनांवर अवलंबून राहून आपण शेती किंवा प्रवास यांसारख्या गोष्टी नाही न करू शकत. नाहीच. कृष्णांसाठी 20 अंश सेल्सिअस म्हणजे खूप थंडी. पण अमीरसाठी तीच थंडी कदाचित सुखद असेल. बरोबर. त्यामुळेच हवामान अचूकपणे मोजण्यासाठी प्रमाणित एककांची आणि उपकरणांची गरज निर्माण झाली, जेणेकरून दिल्लीत बसलेल्या शास्त्रज्ञ आणि केरळमधला मच्छीमार एकाच भाषेत बोलू शकतील. पण ही उपकरणं येण्याआधी लोक काय करायचे? हजारो वर्षांपासून निसर्गाचे संकेत ओळखले जात होते. म्हणजे मुंग्या आपली अंडी सुरक्षित ठिकाणी घेऊन जात असतील तर पावसाची शक्यता वर्तवली जायची. हो, किंवा बेडूक मोठाने ओरडत असतील तर. हो. मला आठवतंय, माझी आजी म्हणायच्या की विशिष्ट प्रकारचे पक्षी घरटी बांधायला लागले की समजावं मान्सून जवळ आलाय. या पारंपरिक ज्ञानाला काही आधार आहे का? निश्चितच आहे. याला आपण लोक हवामानशास्त्र किंवा एथनोमेटेरॉलॉजी असं म्हणू शकतो. ही निरीक्षणं हजारो वर्षांच्या अनुभवातून आलेली आहेत. अच्छा. उदाहरणार्थ पाईन वृक्षाची फळं, पाईन कोन्स, ती हवेतील आर्द्रतेनुसार उघडझाप करतात. जेव्हा हवा दमट असते, म्हणजे पावसाची शक्यता असते, तेव्हा ते बंद होतात आणि हवा कोरडी असली की उघडतात. अरे वा, म्हणजे हे एक नैसर्गिक आर्द्रतामापकच झालं. अगदी. याच जुन्या निरीक्षणांना आता वैज्ञानिक उपकरणांची जोड मिळाल्यामुळे अंदाज अधिक अचूक झाला आहे. म्हणजे जुनं ज्ञान आणि नवीन विज्ञान यांची एक सुंदर सांगड आहे ही.
चला तर मग या विज्ञानाकडे वळूया. हवामानशास्त्रज्ञ जे कूल गॅजेट्स वापरतात त्यावर नजर टाकू. सुरुवात अर्थातच तापमानापासून करूया. बरोबर. तापमापी किंवा थर्मामीटर. हो, ते आपल्याला माहीत आहे. पण हवामानशास्त्रामध्ये फक्त सध्याचं तापमान मोजून भागत नाही, बरोबर? अजिबात नाही. हवामान केंद्रांमध्ये विशेष तापमापी वापरतात जी दिवसाचा कमाल म्हणजे मॅक्झिमम आणि किमान म्हणजे मिनिमम तापमान नोंदवते. आणि या 2 आकड्यांवरून पुढे काय मिळतं? यावरून 2 महत्वाच्या गोष्टी मिळतात. एक म्हणजे तापमान कक्षा, रेंज ऑफ टेम्परेचर. म्हणजे दिवसाच्या तापमानातला फरक. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरासरी दैनंदिन तापमान. पण ही तापमान कक्षा एवढी महत्वाची का आहे? म्हणजे दिवसा खूप गरम आणि रात्री खूप थंड असणं हे सरासरी तापमानात दडून जातं नाही का? अगदी बरोबर मुद्दा मांडला. वाळवंटी प्रदेशात दिवसा तापमान 40° आणि रात्री 10° असू शकतं. सरासरी 25° येईल, जी की खूप सुखद वाटतं. पण तापमान कक्षा 30° आहे. बापरे. हो, आणि ती वनस्पती आणि प्राण्यांसाठी खूप घातक असू शकते. त्यामुळे तापमान कक्षा आपल्याला हवामानातील टोकाची स्थिती दाखवते. समजलं. इथे भारतीय हवामान विभागाचा म्हणजे IMDचा उल्लेख करणं आवश्यक आहे. 1875 मध्ये स्थापन झालेल्या या विभागाचं बोधवाक्य आहे, आदित्यात जायते वृष्टिः. सूर्यापासून पावसाची निर्मिती होते. हो, हे फक्त एक बोधवाक्य नाही, तर संपूर्ण जलचक्राचा आणि हवामान प्रणालीचा गाभा आहे नाही का? अगदी. हे एक अत्यंत गहन वैज्ञानिक सत्य आहे. सूर्याची प्रचंड ऊर्जाच समुद्राच्या पाण्याची वाफ बनवते. ती वाफ हलकी असल्याने वर जाते, तिचे ढग बनतात आणि मग गुरुत्वाकर्षणामुळे पाऊस पडतो. म्हणजे एका छोट्या वाक्यात त्यांनी संपूर्ण हवामानशास्त्राचं मूळ सांगितलं आहे. खरंय. आणि IMDची स्थापनाच मुळात 1871 आणि 1874च्या भीषण दुष्काळानंतर झाली होती. मान्सूनचा अंदाज किती महत्वाचा आहे हे तेव्हा लक्षात आलं. आणि याच गरजेतून पर्जन्य मापनासारख्या गोष्टींना अधिक महत्त्व मिळालं. बरोबर. आणि पर्जन्य म्हणजे फक्त पाऊस नाही, बर्फ, गारा हे सुद्धा त्यातच येतात. हे मोजण्यासाठी पर्जन्य मापक म्हणजे रेन गेज वापरतात. पण मला एक प्रश्न पडतो. जोराच्या वाऱ्यात तिरका पाऊस पडत असेल तर त्याचं मोजमाप अचूक कसं होतं? खूप छान प्रश्न आहे. ही एक मोठीच अडचण आहे खरं तर. मानक पर्जन्यमापक सपाट जमिनीवर मोकळ्या जागेत बसवलेले असतात. हो. आणि जोराचा वारा असेल तर पावसाचे थेंब नरसाळ्यात पडण्याऐवजी बाजूने निघून जातात. याला विंड एरर म्हणतात. अच्छा, मग त्यावर उपाय काय? त्यासाठी शिल्डेड रेन गेज वापरले जातात, ज्यांच्या भोवती वाऱ्याचा वेग कमी करण्यासाठी एक विशिष्ट आवरण असतं. आणि आता तर रडार आणि सॅटेलाईटच्या मदतीने मोठ्या क्षेत्रावरील पावसाचा अंदाज अधिक अचूकपणे लावता येतो. ठीक आहे, म्हणजे तापमान आणि पाऊस आपण मोजू शकतो. पण कधीकधी वादळाच्या आधी हवा एकदम जड किंवा दाट वाटते असं म्हणतात. यामागे काही शास्त्रीय कारण आहे का? नक्कीच आहे. त्यालाच आपण वातावरणीय दाब म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. मला ही गोष्ट नेहमीच आश्चर्यचकित करते की आपण अक्षरशः हवेचं वजन मोजू शकतो. हो, ही कल्पनाच विलक्षण आहे. आपल्या डोक्यावर हवेचा एक अख्खा स्तंभ आहे आणि त्याला वजन आहे. हा दाब मोजण्यासाठी वायुभार मापक म्हणजे बॅरोमीटर वापरला जातो. आणि हा दाब सगळीकडे सारखा नसतो. समुद्र सपाटीला तो जास्त असतो आणि उंच पर्वतांवर कमी. त्यामुळेच गिर्यारोहकांना श्वास घ्यायला त्रास होतो. पण हवामानाच्या अंदाजात या दाबाचं नेमकं काय महत्त्व आहे? हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी दाब हा कदाचित सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा वायुभार मापकातील दाब वेगाने कमी होऊ लागतो तेव्हा ते वादळ किंवा खराब हवामानाचे संकेत असतात. अच्छा, यालाच कमी दाबाचे क्षेत्र म्हणतात का? बरोबर. पण गंमत म्हणजे केवळ एका ठिकाणचा दाब महत्त्वाचा नसतो. 2 ठिकाणांमधील दाबातील फरक, ज्याला दाब प्रवणता म्हणजे प्रेशर ग्रेडियंट म्हणतात, तो खरा महत्त्वाचा असतो. म्हणजे 2 ठिकाणांमधील दाबात जेवढा जास्त फरक तेवढा परिणाम जास्त. अगदी बरोबर. निसर्गाचा नियम आहे की हवा नेहमी जास्त दाबाच्या प्रदेशातून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहते. आणि हा फरक जेवढा जास्त तेवढा वारा वेगाने वाहतो. एक्झॅक्टली. म्हणूनच चक्रीवादळाच्या केंद्रस्थानी दाब खूप कमी असतो. आणि या प्रचंड दाबप्रवणतेमुळेच तिथे ताशी 200-250 किलोमीटर वेगाने वारे वाहतात. आणि या हवेच्या हालचालीलाच आपण वारा म्हणतो. वाऱ्याची दिशा आणि वेग या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दिशा मोजण्यासाठी वात कुक्कुट म्हणजे विंड वेन वापरतात. पण वेग कसा मोजतात? ते फिरणाऱ्या वाट्यांसारखं दिसणारं ॲनिमोमीटर नक्की कसं काम करतं? हो, त्याला कप ॲनिमोमीटर म्हणतात.
त्या वाट्यात जितक्या वेगाने फिरतात त्यावरून वाऱ्याचा वेग मोजला जातो. पण यात एक अडचण आहे. वादळात किंवा बर्फवृष्टीत हे भाग खराब होऊ शकतात. गोठून जाऊ शकतात. हो, त्यामुळे आजकाल अल्ट्रासॉनिक ॲनिमोमीटर आले आहेत, ज्यात कोणतेही फिरणारे भाग नाहीत. अरे वा, ते कसे काम करतात? ते ध्वनिलहरींचा, साऊंड वेव्हचा वापर करतात. 2 टोकांमध्ये ध्वनिलहर पाठवल्या जातात. वाऱ्याच्या दिशेने जाताना त्यांना कमी वेळ लागतो आणि विरुद्ध दिशेने येताना जास्त. या वेळेतील फरकावरून वाऱ्याचा वेग आणि दिशा दोन्ही अत्यंत अचूकपणे मोजता येतात. हे खरंच खूपच आकर्षक आहे. आता राहिला शेवटचा घटक, आर्द्रता, ह्युमिडिटी, म्हणजे हवेतील बाष्पाचं प्रमाण. हो, आणि याचा परिणाम आपण सतत अनुभवत असतो. सापेक्ष आर्द्रता म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी टक्केवारीत मोजतात. 100% सापेक्ष आर्द्रता म्हणजे हवेत तिच्या क्षमतेनुसार जास्तीत जास्त बाष्प आहे. अच्छा, आणि जास्त आर्द्रता असली की ओले कपडे हळू सुकतात. बरोबर, कारण हवेत आधीच इतकं बाष्प असतं की तिला कपड्यांमधला अतिरिक्त बाष्प शोषून घ्यायला जागाच नसते. मुंबई किंवा चेन्नईमध्ये पावसाळ्यात कपडे वाळतच नाहीत, ते यामुळेच. आणि घामामुळे चिकचिक होण्याचं कारणही हेच असणार, कारण शरीरातला घाम उडून जात नाही. अगदी, शरीराला थंड ठेवण्याची नैसर्गिक प्रक्रियाच मंदावते. त्यामुळे जास्त तापमान आणि जास्त आर्द्रता हे मिश्रण आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. तर हे झाले 5 घटक आणि ती मोजणारी उपकरणं. ही सगळी उपकरणं जिथे एकत्र असतात त्याला हवामान केंद्र म्हणजे वेदर स्टेशन म्हणतात. पण आजकाल सगळीकडे स्वयंचलित हवामान केंद्र म्हणजे AWS बसवली जात आहेत. यामागे काय कारण असावं? याची 2 मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे दुर्गम भाग. उंच पर्वत, वाळवंट किंवा समुद्रात जिथे माणूस जाऊन नियमितपणे निरीक्षणं नोंदवू शकत नाही, तिथे ही केंद्र सौर ऊर्जेवर चालतात आणि सॅटेलाईटद्वारे माहिती पाठवतात. आणि दुसरं कारण? दुसरं कारण म्हणजे माहितीची वारंवारता. माणूस दिवसातून काही ठराविक वेळेलाच निरीक्षणं घेऊ शकतो, पण AWS दर मिनिटाला माहिती पाठवू शकतं. त्यामुळे हवामानातील सूक्ष्म बदलही लगेच कळतात. मजकुरात सिक्कीममधल्या एका हिमनदीय तलावाजवळ बसवलेल्या AWSचा उल्लेख आहे. हे उदाहरण खूप महत्त्वाचं वाटतंय. हो, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. हवामान बदलामुळे हिमालयातील हिमनदी वितळतायत आणि त्यामुळे अनेक हिमनदीय तलाव तयार झाले आहेत. हे तलाव कधीही फुटू शकतात आणि खालील गावांमध्ये विनाशकारी पूर आणू शकतात. बापरे. हो, त्याला ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड म्हणजे GLOF म्हणतात. सिक्कीममध्ये 4800 मीटर उंचीवर बसवलेलं हे AWS त्या तलावाच्या पातळीवर आणि हवामानावर सतत नजर ठेवतं. काही धोका दिसल्यास ते ताबडतोब सूचना देतं. म्हणजे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवायला वेळ मिळतो. हे तंत्रज्ञान आता जीवनरक्षक बनलं आहे. नक्कीच. म्हणजे हवामानाचा अंदाज वर्तवणं हे आता केवळ सोयीचं नाही, तर ते जीवन आणि मृत्यूचा प्रश्न बनला आहे. अगदी. आज जेव्हा एखादं चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकणार असतं, तेव्हा त्याचा मार्ग, वेग आणि तीव्रता याचा अंदाज आपल्याला 72 तास आधीच मिळतो. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्यापासून रोखता येतं, लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवता येतं. हो, यामुळे जीवितहानी प्रचंड प्रमाणात कमी झाली आहे. आणि हे केवळ या हवामान केंद्रांच्या जाळ्यामुळे आणि सुपर कॉम्प्युटरवर चालणाऱ्या हवामानाच्या प्रारूपांमुळे शक्य झाले. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण मुंग्यांचं निरीक्षण करण्यापासून ते हिमालयातील स्वयंचलित केंद्रांपर्यंतचा एक मोठा प्रवास पाहिला. हवामान ही केवळ बोलण्यापुरती किंवा चहाच्या टपरीवर चर्चा करण्याची गोष्ट नाहीये. नाहीच. विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. भारतीय हवामान विभागाचं बोधवाक्य आहे, सूर्यापासून पावसाची निर्मिती होते. आपण हे तर शिकलो की सूर्याच्या ऊर्जेमुळे चालणाऱ्या हवामानाच्या घटकांना कसं मोजायचं. पण जसजशी या घटनांचा अंदाज लावण्याची आपली क्षमता वाढत आहे, तसतशी आपली जबाबदारीही बदलत आहे. जबाबदारी कशी बदलत आहे? आतापर्यंत आपण नैसर्गिक आपत्तींना फक्त प्रतिक्रिया देत आलो आहोत. म्हणजे वादळ येणार म्हटल्यावर लोकांना हलवलं. पण या ज्ञानाचा वापर करून या नैसर्गिक शक्तींसोबत अधिक सुसंवादाने जगण्यासाठी आपली शहरं, शेती आणि जीवनशैली बदलण्याची जबाबदारी आपल्यावर येत नाही का? केवळ प्रतिक्रिया देण्याऐवजी एक पाऊल पुढे जाऊन या प्रणालीचा एक जबाबदार भाग बनण्याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.